क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचं लग्न पुढे ढकललं। स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यानं निर्णय घेतल्याची कुटुंबियांची माहिती। काँग्रेस आमदार असलम शेख यांच्या विरोधात भाजपचं आंदोलन। मंगलप्रभात लोढांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध। परिसरात प्रचंड गोंधळ। अमित ठाकरेंचं नवी मुंबईत शक्ती प्रदर्शन। नेरूळमधील शिवरायांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन पोलीस ठाण्यात लावली हजेरी। नोटीसही स्वीकारली। मंत्री पंकजा मुंडेंच्या पीएच्या डॉक्टर पत्नीची आत्महत्या। वरळीतील राहत्या घरी गौरी पालवेंनी गळफास घेतला। कौटुंबिक वादातून आत्महत्या झाल्याची प्राथमिक माहिती। गौरीची आत्महत्या नसून हत्याच। माहेरच्यांचा पतीवर गंभीर आरोप। सरकारनं सीबीआय चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा, कुटुंबियांची मागणी। गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात पंकजा मुंडेंनी कारवाईसाठी पुढाकार का घेतला नाही, अंजली दमान यांचा सवाल। तर आमच्या भगिनीला न्याय मिळावा, खासदार बजरंग सोनावडेंची मागणी। दुराव्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांसह एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण। नाराजी नसल्याचं फडणवीसांकडून स्पष्टीकरण। तर सत्कार मूर्तींसाठी मध्ये 2 खुर्च्या सोडल्याची शिंदेंची माहिती। सुप्रीम कोर्टातील सुनावणीमुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं भाकीत। मनसेसोबत आघाडी करण्याचा विषय नगण्य। स्थानिक पातळीवर आघाडी करण्याचे प्रदेशाध्यक्षांचे निर्देश। नाना पटोलेंची भूमिका। मनसेसोबतच्या युतीसंदर्भात काँग्रेसमध्ये विसंवाद असल्याची चर्चा।